नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. उद्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे इलेक्शन आहे. तर तुम्हाला उद्या मतदानाला जायच्या वेळेस तुम्हाला तुमची मतदार स्लिप असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुमचं मतदान यादीमध्ये नाव, त्याचबरोबर तुमची वोटर स्लिप कशा पद्धतीने डाउनलोड करायची. त्यासाठी तुम्हाला मोबाईलच्या प्ले स्टोअर आल्यानंतर आपलं वोटर हेल्पलाईन असं सर्च करायचं. सर्च केल्यानंतर आपल्याला समोर वोटर हेल्पलाईनचा ॲप दिसेल, तो आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचा. इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ओपन ॲप करायचा. ॲप ओपन केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे आल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे तुम्ही बघू शकता, तुमचं जरी यापूर्वी जर रजिस्ट्रेशन इथं झालं असेल, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा आणि तुम्हाला ओपन करायचं. मी इथं पहिल्यांदाच ओपन करत असल्यामुळे तुम्हाला न्यू युजर यावर क्लिक करायचं. न्यू युजरवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. जो आपला मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथं आपल्याला टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला सेंड ओ टी पी करायचा. आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी सेंड होईल, तो ओ टी पी आपल्याला टाकून घ्यायचा. इथं तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं, लास्ट नेम टाकायचं आणि जो तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा तो पासवर्ड इथे क्रिएट करून घ्यायचा. इथे तुम्ही तुमचं नाव आडनाव टाकल्यानंतर पासवर्ड क्रिएट केल्यानंतर ओ टी पी टाकायचा. ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या जो आपण युजर नेम पासवर्ड क्रिएट करताना मोबाईल नंबर टाकला तो मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा, खाली पासवर्ड टाकायचा. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला सेंड ओ टी पी यावर बटनावर आपल्याला क्लिक करायचं. तुम्ही क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी सेंड होईल, ते ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा. जो काय आपल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी आला ते ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा. ओ टी पी टाकल्यानंतर लॉगिन नाव यावर बटनावर आपल्याला क्लिक करायचं. लॉगिन नावावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला दिसेल सर्च युअर नेम इन एनरोल, यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्च बाय मोबाईल नंबरनं तुमचा मतदार यादीतील म्हणजे तुमची वोटर स्लिप तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्ही त्याचबरोबर सर्च बाय बार QR कोडनं सुद्धा करू शकता. तुम्ही सर्च बाय डिटेलनं करू शकता. तुमच्याकडे तुमचं इलेक्शन कार्ड नंबर असेल, म्हणजे तुमचा इपिक नंबर असेल, तर तिने सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. तुम्हाला मी अत्यंत सोप्या पद्धतीने दाखवतो. सर्च बाय डिटेल्स यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं इथं फर्स्ट नेम आणि मिडल नेम इथं टाकायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचं लास्ट नेम टाकायचं. लास्ट नेममध्ये तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं. त्यानंतर तुम्हाला तुमच्या रिलेटिव्हचं नाव टाकायचं. तुम्हाला तुमच्या वडिलाचं किंवा हस्बंडचं नाव टाकायचं. त्यानंतर रिलेटिव्हचं आपल्याला लास्ट नेम टाकायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचं इथं वय सिलेक्ट करायचं. वय सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट जेंडरमध्ये तुम्ही मेल फिमेल आपल्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथं आपलं खाली यायचं. खाली नंतर आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं. राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा आपल्याला इथं सिलेक्ट करायचा. जो काही आपला जिल्हा असेल तो आपल्याला जिल्हा इथं सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर इथं आपलं खाली असेंब्ली याच्यामध्ये आपल्याला आपला मतदारसंघ सिलेक्ट करायचा. जो काय आपला मतदारसंघ असेल तो आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचा. तुम्ही तुमचा मतदारसंघ सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सर्च यावर आपल्याला क्लिक करायचं. सर्च यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची अशा पद्धतीने तुमची मतदार स्लिप इथं तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि तुम्हाला अशा पद्धतीने तुमची मतदार स्लिप तुम्हाला दिसेल. तर तुमचं नाव दिसेल, तुम्हाला तुमचं वय दिसेल, तुम्हाला तुमची अशा पद्धतीने तुम्ही तुमची स्लिप बघू शकता. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं खाल्यानंतर आपल्याला तुम्ही इथं मतदान केंद्र बघू शकता. तुम्हाला मतदान केंद्राचं नाव दिसेल, तुमचं मतदान केंद्र कुठं आहे. त्या मतदान केंद्रामध्ये तुम्हाला तुमची खोली क्रमांकसुद्धा दिसेल. त्याचबरोबर तुम्ही इथं तुमचा पार्ट नंबर बघू शकता, तुमचा पार्ट नेम बघू शकता आणि तुम्ही सिरियल नंबरसुद्धा इथं बघू शकता. या अशा पद्धतीने तुम्ही तुमची मतदार स्लिप डाउनलोड करू शकता. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.